अन्न नवीन वर्ष लागलं, झालं सुरू. तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी पाहते काय करतो. चिंगम चौचो येता म्हणजे अजून पण लहानपणा गेला नाही. आपण किती मोठं चिंगम चौकता आपल्या विदर्भाची भाषा. ते माहितीये का मम्मी, हे स्वतः आहे ना इंग्रजी बोलतात आणि दुसऱ्याला दिखावा करतात. शुद्धता. विदर्भाची भाषा म्हणत जाऊ का आपली प्रेमाची भाषा म्हणत जाऊ? सांगा बरं तुम्ही. कमेंट मध्ये. तुम्ही तर कॉमेडी करत ना बा. हे पा कसं क्वालिटी पाहिजे. पा रे बा, आता वाजले संध्याकाळचे 6:15 घड्याळ पुढे आहे. हे पा पब्लिक. हे पा रे बा, आपला गॉगल मॉगल हा चष्मा तुटला. हीटर लावलेला आहे. पाणी हात लावलं असतं म्या. आपलं हीटर आता पाणी लागत आहे, मस्त तपते. कसं थंडीचा मोसम आहे ना, मग गरम गरम. हे आपलं किचन आहे रे बा, पाहून घ्या. पण भावांनो, हे आपलं किचन. इथं मस्त स्वयंपाक गिपाक होते मस्त पैकी खायचं. पाहू शकता. हे रॅक ठेवलेले आहे. ते पावडर बम लावायचं. कसं फोडं दपतात म्हणतात, बाकी आपलं नाही. पावडर ग्लास इस हाय बा, असं आपलं गरीबी. हे आपली बॅग. कसं आहे सांगा बरं कमेंट मध्ये. पा रे बा, आपलं हे असं घर आहे मस्त पैकी. रॅक मंदिर. हे आपलं मंदिर आहे. सांगा बरं कमेंट मध्ये कसं आहे. तर लोक म्हणतात की काच फुटेल असल्याने भूत येते, काही ना काही येतात, काही ना काही करणे काही म्हणतात. ते काहीच नाही झालं. किती वर्ष, एक वर्षापासून असं आहे. काहीच झालं नाही. काही भेऊ ना काही नाही. मी तेव्हा रातच्यानं असं पाहतो होती. म्हणजे मी जास्त एडिटिंग करतो ना, तर जागणं सुरू असते आपलं. येऊन आपण चेहरा गिरा पुसतो. काहीच नाही होत ना रे बाय. काही अफवा फेल होतात. हे पा 99 दिवस आपण 90 पैकी 7-8 किती 10 दिवस लगातार अभ्यास केला. 10-9 दिवस. कमाल आहे का? कमालच आहे म्हणा. सोपं आहे का? मग भावानं आम्ही एवढा अभ्यास केला की तो म्हणजे त्यांनी त्यांची भावा जैलच डायरेक्ट त्यांची. ते म्हणत होते आजच्या पासून पिकवी द्यायचं नाही. म्हणजे पिकवी मध्ये कसं असते भावांनो, की पिकवीत जे राहतात त्यांनीच आता परवानगी आहे. पहिले सगळ्यांना होती, पण आता तसं नाही. पिकवीत जे राहतात त्यांनीच परवानगी आहे. मी आता तती गेलतो एकटा, तर त्यांना खसलं नाही. तो पिकवीतला आणि आम्ही दोघं मित्र गेलतो. मग त्यांना काही खसलं नाही. येत नव्हत जो म्हणते मले. मग काही नाही बा, मी नाही येणं झालं. मग काय आमचं अभ्यासच हुकला त्या सरामुळे. एक जण आलं असतं तर काय झालं असतं काय माहित. कोणता काय बोला आता. अशी लोक आहेत की काय सांगा. दुसरं त्यांना दिसतील नाही. इकडून दुसरे बाहेरून येऊ राहिले मागून पुढून. त्यांना चांगले लोक दिसतील. म्या रजिस्टरवर नंबर लिवला, फोन घेऊन सगळं रजिस्टर केलं, आणि ते म्हणतात की येतो आज काय. आणि तिकडे त्यांना ते नाही दिसत दुसरे की पाहते. असं असते का राजू? काही सांगा मग. तुम्हाला आपला ब्लॉग कसा आवडते तर कमेंट करून. हे मस्तपैकी पडदा लावला. मॅच लावला तो, म्हणजे म्या नाही लावला, मम्मीने लावला. पडदा लावला. ती मस्त व्हिडिओ काढता येते. असं व्हिडिओ काढायचं मस्तपैकी. आहे की नाही. व्हिडिओ काढायचा, कॉमेडी गिमेडी करत राहा तुम्ही. टाइमपास जमलं तर जमलं. आहे की नाही. तुम्ही सांगा कमेंट मध्ये कसा व्हिडिओ बनवू. हे पहा मग काय पोळीसाठी आहे. तसे मम्मी हातानच करते. ते मी एक दिवशी पोळी बनवून पाहिजे, तर ते ना करून पाहिलं. बापा किती गरम पोळी असते. मम्मीचं कमाल म्हणा. काय असं रपकन पोळी घेते. ते म्हणतात ना, स्वतः करून पाहिल्यावर सगळं समजते. तसंच आहे भावांनो. भेटू मग न्यू ब्लॉग मध्ये. आजच्यासाठी एवढंच. आहे की नाही. हे आपले शर्ट गिट मस्तपैकी पॅन्ट गी ठेवला. असंच आहे सध्या आपला गरडा असंच आहे. मस्त की शर्ट जास्त करून आपण 3-4 शर्ट घालतो बा. जास्त शर्ट नाही आपल्याला म्हणा. म्हणजे रोजच्यासाठी बरं. मॉडलिंग मग काय. हे आपलं कॅलेंडर आहे. आणि हे पहा मग हे हे आपली आजी अशी भांडे असते. कसं टॉपचा विषय. चप्पल घालतो मी. माझी चप्पल बा तुटली.
माझी चप्पल तुटली, झालं तिला महिना तसंच घालणं सुरू आहे. आपण ठेवलं ती ते आपण कुठे ठेवलेलं आहे असं चांगलं राहायला पाहिजे. जागा कमी आहे ना. सायकल बा आपली बस खराब झाली. सायकल आता इकायचं काम आहे. आणि बा आपली आजी अजय भांडे घासत आहे. आजी आजी कोणाचा मुलाला तो सुमित आहे ना, सुमित. अर्धे फोटो पाठवले ना, अर्धे पाठवले ना लोकांना. टाइम भेटला व्हिडिओ काढतो ना मी. तो नाही, तो काय टाइम भेटते. तो असेल कॉलेजमध्ये पेपर द्यायले म्हणलं का मग अशी घासते माझी आजी भांडे. असं लागते भंगारात देईल ते टाकून तुझीला मजा काय 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 रे इकडे काय पाहायचं बरोबर आहे ना. बरोबर युट्यूबवर टाकतो मी आता हा व्हिडिओ. तू तर बा सकाळी 5-6 वाजताच भांडे घासतं बा एवढं लवकर. म्हणजे आम्हाला टाइम थोडी आहे. दिवस लवकर उठून मी सकाळी रनिंग जातो तेव्हा उठता काही सुटतो आणि भांडे घासता. मग किती कमाल तुमची. कमाल म्हणजे माझ्या हिव लागते का माझे हिव लागते बसून मी घरचंही दारचंही करते, तुम्ही करता. जमा करतो. मग भावांना पाहू शकता मस्त आहे. आता गाडी आपण बाहेर ठेवली ना तर गाडी अतिच असते. ते आपले काका काय म्हणता. सुरू आहे बा आपला टाइमपास बा. मग रेल्वेचा आवाज कसा येते सुक्कनी अति. हा ना, हे आपलं असं एवढं घर आहे मस्तपैकी. इकडे आजी काका राहतात आणि आपलं मम्मी पप्पा मी राहतो. आधी मस्त झाड होतं मोठं आपलं, ते झालं कटलं. हे चांगलं काय म्हणतं पलस्तर केलं ना, पलस्तर त्यामुळे. रील आणू का रील. आता काका म्हणतात रील आण. मग काय झालं बा आणाच लागते आता. अबे या चप्पल वट्यावर. मम्मी जरास चप्पल जर याच्यावर ते गेली ना बाई बाबू डायरेक्ट शाल भेटतात आपल्याला. तुमच्या घरी बोलणं भेटत असतील. आणि हे बा आता तुळशी एवढी मोठी झाली. तुळशी एवढीशी होती एवढीशी. ते हे तुळशी त्या आजीने लावलेली आहे पा. एवढीशी तुळशी एवढी मोठी गेली. मजा आहे का. मग काय बा असं आहे आमचं घर. कसं आहे सुंदर आहे का नाही. अरे सुंदरच आहे. बटन करू का. पिन काढा लागते भावांनो. हिटर चकते ना आता करंट लागते. आणि हे पा आपण डझन भर नेरा स्क्रिप्टच्या आहेत. स्क्रिप्ट आता अभ्यास दिसत आहे थोडा. स्क्रिप्टच्या आहेत पुऱ्या स्क्रिप्टच्या वया. मजा काय का मग. हे वही आता अभ्यासाला लागेन भाव मी. रील पा रील ठेवली तर ती. तसं तर आपण आपल्या हातच पुरते म्हणा रीलच्या आहेत नाही. पण कसं आहे तुम्हाला दाखवावं लागते ब्लॉग मध्ये. हा हे पहा मग हे लागलेले का म्हणजे कसं असते 2 दिवसात. आता रील घेऊन चाललो मी काकाच्या जवळ. चला मग सांगतो तुम्हाला कसं मांजा वाटतात तर. हा मागच्या सोडशीचा मांजा होता. गप्पा काटला आपण. मागच्या सोडशीत माहोल गेला मांज्यावर. कसं आहे हे आपल्यानी मस्त होती छोटी छोटी. झपकन डायरेक्ट ढील दिल्या की माहोल. तर भावांनो तुम्ही म्हणसान असे केस काऊन केलं तू ना. भावांनो 3-4 घंटे व्हिडिओ बनवले मी ना. आता अपलोड केले. पहिले माहिती आहे का 1 घंट्यात टाकल्यावर 1 तासात आपले 2000-1000 व्ह्यूज यायचे 1500. आता एक व्हिडिओ टाकल्यावर 200-300 राहिले. म्हणजे तो व्हिडिओ मस्त आहे. त्यातने काय ना काही करू आपण पाहू. सध्या व्ह्यूज लय कमी येतात. जाऊ द्या भेटू मग न्यू ब्लॉग मध्ये. 3 ब्लॉग बनवले काही फायदा नाही टाकून. व्ह्यूजच कमी आले त्याच्यावर. भेटू मग न्यू ब्लॉग मध्ये. उद्या भेटू उद्या.
भावांना आता मी मस्त जेवण करत आहे. हे सकाळची भाजी, आलू वांग्याची भाजी आणि पोळ्या सकाळच्या. मस्त आपल्या घरी बिरी मस्त खायचं, टटरायचं. तुमच्या घरी संध्याकाळी बनवत असेल, पण आमच्या घरी सकाळचंच खातात रे बा उरलेलं. हे खातो मी एकटा.